नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे रवा मोदक। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। रवा मोदक बनवायला अतिशय सोपे। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी झटकीपट बनणारे रवा मोदक कसे बनवायचे चला आता आपण पाहू। रवा मोदक बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे, विलायची पावडर घेतली आहे, मोदकाचा साचा घेतला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकले आहे। तूप गरम झाल्यावर 1 वाटी रवा टाकायचा आहे। रवा उलटण्याच्या सहाय्याने छानसा परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं रवा छानसा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजून झाल्यावर चिरून घेतलेले बदाम टाकायचे आहेत। डेसिकेटेड कोकोनट टाकायचा आहे। पुन्हा एकदा सर्व साहित्य 1 ते 2 मिनिटं छानसे परतून घ्यायचे आहे। सर्व साहित्य एकसारखे छानसे भाजून झाल्यावर गरम दूध टाकायचे आहे। झाकण लावून 1 ते 2 मिनिटं रवा छानसा वाफवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता रवा छान वाफवून तयार आहे। 1 वाटी साखर टाकायची आहे। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। झाकण लावून रव्याचे सारण छानसे वाफवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही आवडीप्रमाणे फूड कलर किंवा केशर टाकू शकता। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता रव्याच्या सारणाचा एकसारखा छानसा गोळा बनला आहे। गॅसची फ्लेम ऑफ करून रव्याचे सारण एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी ठेवायचे आहे। इथे आपण मोदक बनवण्याचा साचा घेतला आहे। साच्यामध्ये तूप लावले आहे। मोदकाच्या साच्यामध्ये रव्याचे सारण भरायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता रव्याचे मोदक मोदकाच्या साच्यामधून छानसे बनवून तयार आहेत। इथे आपण सर्व मोदक बनवून तयार केले आहेत। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी रवा मोदक तुम्ही आवर्जून बनवा। रव्याच्या मोदकाचा प्रसाद सर्वांना आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।